नमस्कार. ब्रेन बल्ब या एज्युकेशन YouTube चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजचा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पर्यवेक्षण करणाऱ्या शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. याचं कारण म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षा ही इयत्ता 5वी आणि 8वी या इयत्तांसाठी घेतली जाते. दरवर्षी घेतली जाते. परंतु या 8वीच्या इयत्ता 5वीच्या आणि 8वीच्या परीक्षेमध्ये वापरली जाणारी OMR शीट नेमकी काय आहे, OMR शीट म्हणजे काय असतं, त्याच्यावर नेमकी कोणती माहिती आपण नोंदवायची असते, विद्यार्थ्यांसाठी कोणती माहिती असते, पर्यवेक्षकांसाठी कोणती माहिती असते, विद्यार्थ्यांची स्वाक्षरी असते का, पालकांची स्वाक्षरी असते का, पर्यवेक्षकांची स्वाक्षरी असते का, अब्सेंट प्रेझेंट हे कसं नोंदवायचं याविषयीची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, OMR हे अतिशय महत्त्वाचा घटक आहे, तो आज आपण समजून घ्यायचा आहे. चला तर मग तोपर्यंत माझ्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये वापरले जाणारे OMR शीट कशा असते या ठिकाणी बघा. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे पूर्व उच्च प्राथमिक शिक्षक परीक्षा इयत्ता 5वी साठी सॅम्पल आन्सर शीट या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत. आपण स्टार्टिंग करूया. या ठिकाणी बघा, या कॉर्नरला या ठिकाणी सेंटर नंबर, सीट नंबर, मॅडम आणि ब्लॉक नंबर हे टाइप केलेलं असतं. त्याचबरोबर आपण उजव्या कोपऱ्यामध्ये पाहूया प्रश्नपत्रिका संचकोड अचूक नोंदवावा. या ठिकाणी पहा बॉक्स दिलाय. त्या ठिकाणी विद्यार्थ्याला दिलेली जी प्रश्नपत्रिका आहे ती प्रश्नपत्रिका क्रमांक जसं की ABCD पैकी एक असेल तो त्या ठिकाणी नोंदवायचा आहे. आणि आपल्याला जे अचूक सेट आहे, समजा A सेट असेल तर इथे A हे आपल्याला रंगवायचं, डार्क करायचं आहे. अशा पद्धतीनं हे पहिलं काम करावं लागणार आहे. त्यानंतर संच कोड अचूक नोंदवल्याबाबत पर्यवेक्षकाची स्वाक्षरी या ठिकाणी पर्यवेक्षकाची स्वाक्षरी आपल्याला करायची आहे. पुढे जाऊया. याच ठिकाणी जर आपण पाहिलं, ही जी वर्तुळ आहेत ती वर्तुळ विद्यार्थ्यांसाठी नाहीत, पर्यवेक्षकांच्या वापरासाठी नसतात. सर्वसाधारण सूचना आपण समजून घेऊया. या ठिकाणी OMR शीट उत्तर नोंदवत असताना पेन्सिलने उत्तरे नोंदवू नका, ती उत्तरे ग्राह्य धरली जात नाहीत. प्रत्येक प्रश्नाच्या समोरील उत्तराचा योग्य पर्याय वर्तुळात नोंदविताना काळ्या किंवा निळ्या रंगाच्या बॉलपेनचा वापर करणं अपेक्षित आहे. एकदा रंगवलेलं वर्तुळ बदलता येणार नाही. एकापेक्षा अधिक रंगवलेली वर्तुळे ग्राह्य धरली जाणार नाहीत. खडाखोड केलेल्या अर्धवट भरलेल्या वर्तुळाच्या उत्तरास 0 गुण दिले जातील. उत्तर पत्रिकेला घडी घालायची नाही, स्टेपल करायची नाही, खडाखोड करायची नाही. जर उत्तर पत्रिका फाटली, खराब झाली आणि रंगवलेलं उत्तर जर दिसलं नाही तर त्या प्रश्नाला उत्तर दिले जाणार नाही. त्यासाठी सर्वांनी उत्तर पत्रिका व्यवस्थितपणे हाताळणं आवश्यक आहे. या उत्तर पत्रिकेसोबत कार्बनलेस कॉपी विद्यार्थ्यांना पुरवली जाते. ती अंतिम निकालापर्यंत स्वतःकडे जतन करून ठेवणं आवश्यक आहे. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर उत्तर कशा प्रकारे नोंदवायचं हे आपण इथं या ठिकाणी पाहूया. बघा, उत्तर नोंदवण्याची योग्य पद्धत या ठिकाणी दाखवलेली आहे. उत्तर नोंदवण्यासाठी जे 4 पर्याय दिलेले असतात ते 4 पैकी जे उत्तर बरोबर आहे ते उत्तराचा नंबर असलेलं सर्कल किंवा वर्तुळ पूर्णपणे डार्क करायचं आहे. त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीने उत्तर नोंदवू नयेत. एका प्रश्नात 2 उत्तर नोंदवायची नाहीत. अशा प्रकारे या ठिकाणी आपण प्रश्न क्रमांक डाव्या बाजूला आणि उत्तरांचे पर्याय असलेले OMR शीट आपल्या समोर दिसतंय. या ठिकाणी पर्यवेक्षकाने स्वतः भरायचा आहे. हा जो कॉलम आहे तो कॉलम पूर्णपणे पर्यवेक्षकांसाठी असतो. हा कॉलम भरत असताना जर विद्यार्थी प्रेझेंट असेल तर तुम्हाला प्रेझेंट या वर्तुळाला रंगवायचा आहे. अशा पद्धतीने तो डार्क करायचा आहे. अनुपस्थित असेल तर A रंगवायचा आहे. या ठिकाणी ही सुद्धा खालची चौकट दिसते प्रश्नांची, त्या ठिकाणी सुद्धा ही पूर्ण सोडवलेल्या प्रश्न संख्या नोंदवायची आहे. न सोडवलेल्या प्रश्नांची संख्या नोंदवायची आहे आणि एकूण प्रश्न संख्या या ठिकाणी जुळली पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी किती प्रश्न सोडवलेत आणि किती प्रश्न सोडवायचे बाकी आहेत या दोघांची टोटल ही 75 आली पाहिजे, एवढी काळजी घेणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर या ठिकाणी विद्यार्थी स्वाक्षरी करायची आहे.
या ठिकाणी परीक्षकांची स्वाक्षरी नाव आणि स्वाक्षरी करायची आहे। अशा पद्धतीनं ही OMR सीट इयत्ता 5वी आणि 8वीच्या परीक्षार्थींसाठी पुरवली जाते। यावर कुठल्याही प्रकारची खाडाखोड, फाडलेली उत्तरपत्रिका असू नये, फाटणार नाही, मोडपायची नाही याची काळजी घेणं अपेक्षित आहे। अशा पद्धतीनं OMR सीट कशी असते, त्यावर सूचना काय आहेत, या सर्व बाबींची आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।